lesson number 2 and exercise question number 3. बघा आपण लेसन नंबर सेकंड मधला एक्सरसाइज मधला थर्ड क्वेश्चन घेऊया. बघा क्वेश्चन काय होतं बघा. An element has its electronic configuration 282. Now answer the following. तुम्हाला काय सांगितलंय, एक एलिमेंट आहे, कोणतं एलिमेंट आहे हे दिलेलं नाही आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. व्यवस्थित स्टडी करा, कारण आपल्याला पेरियॉडिक टेबल पूर्ण व्यवस्थित स्टडी करायचं आहे. लक्षात घ्या, एक एलिमेंट आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अर्थ कळतो, फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड मध्ये 8 आहे आणि थर्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मराठीमध्ये त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन समरूपण असं दिलेलं आहे. एक एलिमेंट आहे. यावरून तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन बघायचा असं होता, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती असेल. ॲटॉमिक नंबरला अणुअंक असे म्हणतात. मग याचा ॲटॉमिक नंबर किती असेल. तुम्हाला ऑलरेडी ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन माहिती पाहिजे. ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और प्रोटॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन जेवढे असतात त्यालाच म्हणतात ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक. मग मला सांगा, इथे इलेक्ट्रॉन ऑलरेडी दिलेले आहेत बघा. फर्स्ट ऑर्बिट मध्ये शेल मध्ये 2 आहेत, नंतर 8 आहे, नंतर 2 आहे. यांची सगळ्यांची ऍडिशन आहे. 8 आणि 2 10 आणि 2 12. ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 12 असणार आहे. कसं फाइंड केला, जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ना तेवढा ॲटॉमिक नंबर आहे. कळतंय. ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉन सगळे आहेत तेवढे घ्यायचे. आणि ऑलरेडी तुम्हाला ॲटॉमिक मास पण सांगितलं आहे. ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची ऍडिशन केले की ॲटॉमिक मास येतो, अणुवस्तुमान येतो. ओके. सेकंड क्वेश्चन होता, याच्यामध्ये असं होता, व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. हा कुठल्या ग्रुप मध्ये असणार आहे. कसं ठरवायचं असतं आहे का, व्यवस्था आहे का, मी काय बोलतो, हा कोणत्या ग्रुप मध्ये आहे हे कसं ठरवायचं. आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे ते चेक करा. आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, मग याचा ग्रुप नंबर पण किती असणार आहे, 2 असणार आहे. ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, मग ते सेकंड ग्रुप मध्ये. समजा 1 असेल ना तर फर्स्ट ग्रुप मध्ये, 4 असेल तर फोर्थ ग्रुप मध्ये असणार आहे. हा जो नंबर आहे हा त्याचा थोडक्यात ग्रुप पण शो करतो, म्हणून ग्रुप नंबर किती आहे, सेकंड आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे, पिरियड नंबर कसं फाइंड करता येईल. हा कुठल्या पिरियड मध्ये, पिरियड म्हणजे आडवी लाईन, कसं फाइंड करणार. एक काम करा, याच्यात किती शेल्स आहे बघा, फर्स्ट सेकंड आणि थर्ड आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा, हा न्यूक्लियस, हे फर्स्ट ऑर्बिट, हे सेकंड ऑर्बिट आणि हे थर्ड ऑर्बिट. ऑर्बिटला शेल असं म्हणतात. बघा याला, याच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे. सेकंड मध्ये किती सांगितलेलं आहे, 8 आहे. आणि थर्ड मध्ये किती दिलेलं आहे बघा, 2 आहे. एक चेक करता का तुम्ही, किती शेल्स आहेत बघा. हा तर न्यूक्लियस आहे, मग शेल्स किती आहे बघा, 1 2 3 शेल्स आहे ना, म्हणजे याचा पिरियड नंबर पण किती असणार आहे, 3 असणार आहे. कसं ठरताय का, जेवढ्या शेल्स आहेत ना तेवढा त्याचा पिरियड नंबर असतो. 3 शेल्स आहे ना, 1 2 3 शेल्स आहे म्हणून पिरियड नंबर 3. समजा याच्यात 4 शेल्स असले असते ना तर पिरियड नंबर किती आला असता, 4 आला असता. आवर्तन क्रमांक 3. कशावर ठरलं कळलं, हे बघा 3 शेल्स म्हणजे कक्षा 3 आहे बघा, 1 2 3 आहे म्हणून आवर्तन क्रमांक 3. समजा 2 आहेत, आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण इथे एक एक्झाम्पल आहे बघा, हे बघा याच्यामध्ये एकच शेल आहे बघा. जर एकच शेल असेल, अशा प्रकारे असेल तर मात्र बघा ना, ह्याला काय म्हणणार, पिरियड 1. इथे बघा 2 शेल आहे, पिरियड 2 1 2 3 3 आहे, ते पिरियड 3 मध्ये, हा पण पिरियड 3 मध्ये असणार आहे. नंबर बघा अशा प्रकारचे डिफरन्स. ओके.
आणि लास्ट एक क्वेश्चन असा दिला होता, which of the following elements would the element resemble? Atomic number are given in the bracket. तुम्हाला ब्रॅकेट मध्ये atomic number दिलेले आहेत. काही जणांचा atomic number दिलेला आहे, हे बघा. सो याचा दिलाय 7, पुढचा दिलेला आहे बेरिलियमचा दिलाय 4 दिलेला आहे, त्याच्यानंतर आर्गॉनचा 18 दिलेला आहे आणि क्लोरीनचा 17 दिलेला आहे आणि हा नायट्रोजनचा किती आहे 7 आहे. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, बेरिलियम 4, आर्गॉन 18 आणि क्लोरीन 17. आता आपण एक काम करूया, यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तयार करूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संख्या टोटल किती आहे 7 आहेत की नाही. मग 7 अशा प्रकारे येणार, 2 and 5. 7 आहेत ना. फर्स्ट ऑर्बिट मध्ये मॅक्झिमम 2च राहतात, मग 2 आणि 5. इथे टोटल किती 4 आहेत की नाही. मग फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2, सेकंड मध्ये 2, हे टोटल 18 आहेत की नाही. 18 मध्ये बघा, पहिल्यामध्ये 2, सेकंड मध्ये 8 आणि थर्ड मध्ये पण 8. बघा 8 and 2 10 आणि 18 आणि इथे किती 17 आहेत की नाही. पहिल्यामध्ये 2, नंतर 8 आणि नंतर मध्ये किती आहे 7. हे बघा, हाय नायट्रोजन, बेरिलियम, आर्गॉन आणि क्लोरीन हे त्यांचे ॲटॉमिक नंबर्स आहेत. हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेतलं, तुम्हाला कळायला पाहिजे. मग मला सांगा हा कुणाशी रिझेंबल करतो. एक चेक करायला बघा, याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आहेत का. इथे बघा कुणाच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून आन्सर कुठला असणार का बेरिलियम. किती ॲटॉमिक नंबर 4 आहे. म्हणजे आन्सर किती येणार बेरिलियम. कळलं का. याच्याशी का रिझेंबल आहे. रिझेंबल म्हणजे सारखं आहे, याच्यासारखाच आहे. कारण याच्या पण आउटर मोस्ट शेल मध्ये 2 आहे, याच्यामध्ये पण 2 आहे. म्हणजे ह्याचा ग्रुप नंबर किती आहे सांगा 2 आहे का. याचा पण ग्रुप नंबर 2च असणार, कारण आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. तुम्ही अगोदर पेरियॉडिक टेबल, मॉडर्न पेरियॉडिक टेबल बघा, टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे. या मॉडर्न पेरियॉडिक टेबल मध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा ग्रुप नंबर 2 मध्ये बघा बेरिलियम आहे, सापडला का बेरिलियम. बघा आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 आहेत. खाली बघा मॅग्नेशियम दिलाय, हा खरा म्हणजे मॅग्नेशियम आहे. 2 8 2 8 and 2 10 and 2 12 हा मॅग्नेशियम आहे. त्याने फक्त एलिमेंटचं नाव नाही दिलेलं आहे, पण आपल्याला माहिती पाहिजे. कळलं एवढं. ॲटॉमिक नंबर 12 का, या सगळ्यांची ऍडिशन हे इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून. ग्रुप नंबर 2 का, आउटर मोस्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे ग्रुप नंबर 2. पिरियड नंबर 3 का, कारण 3 शेल्स आहे 1 2 3 म्हणून पिरियड नंबर पण 3. आणि हा रिझेंबल कोणाशी करतोय सांगा आउटर मोस्ट मध्ये 2 आहेत ना. याच्या आउटर मोस्ट 2 बघा कोणाचे बेरिलियमचे. क्वेश्चन नंबर 8 होता बघा. याचे पण आपल्याला फक्त आन्सर एक वर्ड मध्ये ते काही सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. काय दिलंय बघा. पहिला क्वेश्चन दिला होता, क्वेश्चन नंबर 8 मधला पहिला क्वेश्चन, राईट अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा कॅपॅसिटी ऑफ द शेल्स. म्हणजे KLMN ही ती शेल्सची नाव आहे, त्यांची कॅपॅसिटी किती आहे. हे बघा हा न्यूक्लियस आहे, याला आपण न्यूक्लियस केंद्र म्हणतो. पहिल्याला K, हे बघा ही शेल आहे नंबर 1, दुसरी L, तिसरी M, चौथी आपण काढली तर त्याला काय नाव येणार N. KLMN अशी ती नावं देण्यात आली. याची कॅपॅसिटी कोणाकोणाची असते बघा. केज मध्ये ज्या मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहतात, पहिल्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन राहतात. सेकंड नाव आहे L, त्याच्यात जास्तीत जास्त मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स राहतात. थर्डला नाव आहे M, कॅपॅसिटी मॅक्झिमम 18. थर्ड मध्ये जास्तीत जास्त 18च्या पलीकडे जास्त राहू शकत नाही, जास्तीत जास्त. आणि फोर्थ मध्ये 32 KLMN. आपल्याला येथे ते 9th मध्ये एक फॉर्म्युला पाहिला होता 2n². या फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यू टाकले ना तरी आपल्याला या शेल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ते फाइंड आउट करता येईल. जसं आपल्याला 5
फिफ्थ सेल मध्ये किती राहणार आहे कसं काढायचं आहे का 2. मला सांगा n म्हणजे नंबर ऑफ शेल. फिफ्थ सेल आहे ना म्हणजे n ची व्हॅल्यू 5 घ्या. 5 चा स्क्वेअर 2. 5 चा स्क्वेअर किती 25. 25 ला 2 ने मल्टिप्लाय करा 50. म्हणजे फिफ्थ सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार 50 येणार आहे. तुम्ही हे पण चेक करू शकता बघा 1 2 3 4 आहे की नाही. एक 4 घेऊन चेक करा बघू. इथे समजा आपण 4 घेतला 4 चा स्क्वेअर किती 16 आणि 16 2 चा किती 32 म्हणून याच्यात 32 आले. कळतंय का. हा फॉर्म्युला आहे कोणता 2n स्क्वेअर. n म्हणजे काय नंबर ऑफ शेल्स. के हा 1 2 3 4 याच्यावर आपण फाइंड आउट करू शकतो पण हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द ग्रुप विथ व्हॅलन्सी 0 ज्याची व्हॅलन्सी मराठी त्याला म्हणतात संयुजा 0 आहे असा ग्रुप कोणता. लक्षात घ्या व्हॅलन्सी 0 असणारा ग्रुप आहे ग्रुप नंबर 18. मॉडर्न पेरियॉडिक टेबल मध्ये शेवटी सगळ्यात एंडला दिले बघा 0 ग्रुप 18 नंबरचा ग्रुप. त्याला नाव दिलेले बघा इनर्ट गॅसेस म्हणतात. काय नाव आहे इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस. नाव माहिती आहेत कोणकोणती आहेत हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन यांना म्हणतात 0 ग्रुप एलिमेंट्स. कारण या सगळ्यांची व्हॅलन्सी 0 आहे. का 0 माहितीये का यांच्या आउटर मोस्ट शेल कंप्लीट झालेले आहे. आउटर मोस्ट शेल कंप्लीट झाले म्हणून त्याला 0 ग्रुप असं म्हणतात. मग ग्रुप नंबर मला ग्रुप विथ व्हॅलन्सी 0 कोणता ना ग्रुप नंबर 18. इथेपर्यंत प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. व्यवस्थित आहे का. द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स विथ व्हॅलन्सी 1. तुम्हाला मॉडर्न पेरियॉडिक टेबल शिकवताना सांगितलं होतं आठवतं बघा मध्ये झिगझॅग लाईन आहे बघा झिगझॅग लाईन आहे. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट कडे आहेत ते मेटल्स राईट साइडला आहेत ते नॉन मेटल्स आणि लाईनवर आहेत ते मेटलॉइड्स. मग आता आपल्याला कोण पाहिजे नॉन मेटल्स पाहिजे आणि ज्याची व्हॅलन्सी 1 पाहिजे आणि व्हॅलन्सी 1 असणारे आहे हॅलोजन. ग्रुप नंबर 17 बघा ग्रुप नंबर 18च्या अलीकडचा भाग ग्रुप नंबर 17 आहे. त्याला हॅलोजन म्हणतात. कोण कोण आहे त्याच्यामध्ये बघा फ्लुओरिन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ऍस्टटाईन यांना म्हणतात हॅलोजन्स असं म्हणतात. काय नाव आहे त्यांना हॅलोजन ग्रुप. लक्षात घ्या हॅलोजन म्हटला की त्यांच्या व्हॅलन्सी 1 असणार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या या सर्वांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. जसं तुम्ही बघू शकता बघा काय काय नाव सांगितलं मी तुम्हाला फ्लुओरिन क्लोरीन ब्रोमीन. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 27 आहे. क्लोरीनचं 287 आहे. ब्रोमीनचं 2887 आहे. तुम्ही बघू शकता का सगळ्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये बघा याच्या पण 7 आहे याच्या पण 7 आहे याच्या पण 7 आहे. मग यांना सगळ्यांना ना एक एक इलेक्ट्रॉन घेतात ते सगळेजण एक एक. कारण लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट पाहिजे व्हायला ना एक एक इलेक्ट्रॉन घेतात. म्हणून या सगळ्यांची व्हॅलन्सी किती आहे 1 आहे. आणि या ग्रुपला स्पेशल नाव काय हॅलोजन ग्रुप. कोणता हॅलोजन ग्रुप. मॉडर्न पेरियॉडिक टेबल पूर्ण व्यवस्थित लर्न केलं ना तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. इथेपर्यंत कळलं. ओके. द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. व्हॅलन्सी 1 असणारे मेटल्स सांगायचे. तुम्हाला माहिती आहे मेटलचं लेफ्ट साइडला. आता व्हॅलन्सी 1 एक लक्षात घ्या व्हॅलन्सी 1 कुणाची आहे का ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1 म्हणजे त्याच्यामध्ये बघा हायड्रोजनच्या खाली बघा लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम. लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम यांना एक नाव दिले बघा अल्कली मेटल्स असं पण बघा. व्हॅलन्सी 1 असणारा ग्रुप नंबर कोणता आहे 1. त्यालाच नाव काय देण्यात आलंय अल्कली मेटल्स. आणि एक्झाम्पल पण दिलं बघा लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम. तुम्ही
हे क्वेश्चन लर्न करताना पेरियॉडिक टेबल समोर ठेवा. ग्रुप नंबर 1 मध्ये तुम्ही चेक करा, हे नाव आहे बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. त्याला नाव काय दिलंय? अल्कली मेटल्स असं पण नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2. व्हॅलन्सी 2 असणारा ग्रुप नंबर 2 त्याच्या बाजूलाच आहे बघा, सेकंड नंबर ग्रुप आहे, त्याला नाव दिलेलं आहे अल्कलाइन अर्थ मेटल. याला अल्कली मेटल्स म्हणतात ना, याला म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल्स. आणि त्यामध्ये नाव बघा सेकंड ग्रुप मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे मेटल्स आहे. यांची सगळ्यांची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. का व्हॅलन्सी 2 आहे माहिती आहे? आता उदाहरण आपण म्हणूया कॅल्शियम. कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे का? 2 8 8 2. हा कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. टोटल 20 इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. 8 and 8 16 to 18 आणि 2 20. चेक करता तुम्ही आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 2 आहेत की नाही? मग काय करतो? 2 इलेक्ट्रॉन काय करतो? डोनेट करतो, देऊन टाकतो. म्हणून यांची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. या सगळ्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून या सगळ्यांची व्हॅलन्सी पण किती आहे? 2च असते. इथे पण बघा, हा मॅग्नेशियम होता, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 2 आहेत की नाही? याची पण व्हॅलन्सी किती असणार? 2च असणार आहे. हा मॅग्नेशियम आहे. इथेपर्यंत बघा प्रॉब्लेम आहे का? नेक्स्ट वन क्वेश्चन काय होतं बघा, मेटलॉइड्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. सेकंड आणि थर्ड पिरियड मध्ये असणारे मेटलॉइड्सची नावं बघायचे. तुम्हाला सेकंड पिरियड मध्ये एलिमेंट्स, सेकंड पिरियड मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत आणि थर्ड पिरियड मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे बघा. सेकंड पिरियड मध्ये, सेकंड मध्ये असणारे नाव बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लुओरिन आणि निऑन. ही सेकंड पिरियड मधली एलिमेंट आहे. सेकंड पिरियड मध्ये काय नाव सांगितलं? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लुओरिन, निऑन. हा सेकंड नंबर पिरियड आहे, लक्षात घ्या. हे पिरियड नंबर सेकंड. आणि थर्ड पिरियड मध्ये कोण कोण आहे बघा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. सेकंड पिरियड मध्ये कोण कोण? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लुओरिन अँड निऑन. आणि थर्ड मध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. मग तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं मेटलॉइड्स कोण आहे? सेकंड मध्ये बाजू असणार मेटलॉइड आहे कोणतं? बोरॉन. आणि थर्ड मध्ये कोण आहे? सिलिकॉन. झिगझॅग लाईन वर आहे बघा. परवा शिकवताना सांगितलं बघा, झिगझॅग लाईनच्या बाउंड्रीवर बघा तुम्ही पेरियॉडिक टेबल मध्ये पण बघा. झिगझॅग लाईन मध्ये लाईट ब्ल्यू कलर मध्ये दाखवलंय बघा. बोरॉन आहे, सिलिकॉन आहे. सेकंड मध्ये आहे बोरॉन आणि थर्ड मध्ये कोण आहे? सिलिकॉन, SI आणि B फॉर बोरॉन. इथेपर्यंत बघा प्रॉब्लेम आहे का? नेक्स्ट होता नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. थर्ड पिरियड मी तुम्हाला इथे दाखवलंय बघा. थर्ड पिरियड याच्यामध्ये नॉन मेटल्स कोणते? आठवते तुम्हाला मेटल्स कुठे सांगितले होते? लेफ्ट साइडला आहेत ते मेटल्स, राईट साइडला नॉन मेटल्स. मग हा मेटलॉइड्स आहे ना, मग मला सांगा राईट साइडला कोण कोण राहिले बघा. बघा P, S आणि Cl. P म्हणजे फॉस्फरस, S म्हणजे सल्फर, Cl म्हणजे क्लोरीन. हा तर आर्गॉन. आर्गॉन हा इनर्ट गॅस आहे, नोबल गॅस आहे, ज्याची व्हॅलन्सी 0 आहे. त्यामुळे त्याला नॉन मेटल्स मध्ये किंवा मेटल्स मध्ये घेता येत नाही. म्हणून तो फक्त बघा कोणकोणते आले? फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन. कळतंय? आणि लास्ट वन होता 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 4. व्हॅलन्सी 4 असणारे 2 एलिमेंट सांगायचे ज्याची व्हॅलन्सी 4 आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, एक आहे कार्बन. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि 4 आहे. आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे बघा, याची व्हॅलन्सी 4 आहे. आणि दुसरं आहे सिलिकॉन. सिलिकॉन
284 म्हणजे मला सांगा याची पण व्हॅलेन्सी किती असणार आहे 4 आहे, या दोघांची पण व्हॅलेन्सी 4 आहे. एक लक्षात घ्या ना, या क्वेश्चन वरून तुम्हाला पेरियॉडिक टेबल समजायला सोपं जाईल. पहिली गोष्ट पेरियॉडिक टेबल कळलं पाहिजे, ग्रुप नंबर कुठे कशा प्रकारे काढलाय हे जर व्यवस्थित समजलं नक्कीच लेसन सोपा वाटेल. ओके.